नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एमबीए सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. नुकतंच लोकमत पेपरमध्ये न्यूज आलेली आहे की आता एमबीए सीईटी जी आहे ती वर्षातून 2 वेळा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला खूप मोठी संधी मिळणार आहे. वर्षभर वाट बघायची आता गरज नाहीये. वर्षातून 2 वेळा तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. तर यामध्ये कुठल्या कुठल्या संधी आपल्याला मिळणार आहेत, काय काय आपला फायदा होणार आहे, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. त्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जे विद्यार्थी एमबीए सीईटी 2026 ची तयारी करत आहेत, एक्झामिनेशन देणार आहेत, त्यांच्यासाठी आपण एमबीए सीईटी 2026 कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत. ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे लाईव्ह सेशन्समध्ये, जो की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही कंबाईन लँग्वेजमध्ये असणार आहे. रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहेत. टॉपिक वाईज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स, जे नोट्स वाचून तुम्ही तुमचा सिलेबस, तुमचा कन्सेप्ट क्लिअर करू शकता. त्यासोबतच मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला दिले जातील, ज्याची प्रॅक्टिस करून, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकता. त्यासोबतच एमसीक्यू सीरीज सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर लक्षात ठेवा, येत्या 17 तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. तर लवकरात लवकर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करायचे, नवीन बॅच जॉईन करायचे. त्या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाईनच्या ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता, जे तुम्हाला अत्यंत सोयीस्कर पडेल. ऍप्लिकेशनवर जायचंय, काय काय करायचं या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय एमबीए सीईटी. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील, आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर ही आहे लोकमत पेपरमधली न्यूज, तुम्ही पाहू शकता. इंजिनिअरिंग फार्मसी एमबीएची सीईटी वर्षातून 2दा. ठीक आहे. आता या ठिकाणी मी हायलाईट केलेले काही पॉईंट्स आहेत, तुम्ही ते बघू शकता, जे की एमबीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत म्हणजे सीईटी सेलकडून आगामी शैक्षणिक म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून 2दा घेण्यात येणार आहे. म्हणजे 2 वेळा घेतली जाणार आहे ही एक्झाम. आलं लक्षात? म्हणजे यासोबतच आता पीसीबी, पीसीएम आणि एमबीए या अभ्यासक्रमाची पहिली सीईटी परीक्षा एप्रिल 2026 मध्ये आणि दुसरी जी आहे ती सीईटी एक्झाम मे 2026 मध्ये घेतली जाणार आहे. हे नमूद केलेलं आहे, हे दिलेलं आहे. आणि हे दुसरं तिसरं कोणी नाही तर आपले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगितलेलं आहे, घोषणा दिलेली आहे. आणि यांच्या घोषणेनुसार सीईटीने या परीक्षेसाठीचे जे काही प्रोग्राम्स आहेत, जे काही नियोजन आहे ते सुरू केलेलं आहे. ते सुद्धा या न्यूजमध्ये दिलेलं आहे. आता बघा, याचं स्वरूप कसं असतंय की विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. म्हणजे एक तर तुम्हाला कंपल्सरी आणि दुसरी परीक्षा ही कशी आहे, ही तुमच्या इच्छेनुसार आहे. तुम्हाला द्यायची असेल तर देऊ शकता, नसेल द्यायची तर नका देऊ असं. पण एक परीक्षा तर तुम्हाला कंपल्सरी द्यावीच लागणार आहे. आता यामध्ये काय असणार आहे, विद्यार्थ्यांनी जर दोन्ही वेळा प्रवेश केला, म्हणजे दोन्ही वेळा जर परीक्षा दिले, तर त्यामध्ये काय होणार आहे, दोन्हीपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील. आलं लक्षात? म्हणजे 2 परीक्षा तुम्ही दिलेत, तर त्यामध्ये ज्यामध्ये जास्त मार्क्स आहेत ते गृहीत धरले जातील आणि त्या मार्क्सनुसार तुम्हाला प्रवेश दिला जाईल कॉलेजमध्ये. आलं लक्षात? आता ह्या सर्वांमध्ये आज आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे की या परीक्षांचे नियोजन सीईटी सेलकडून केले जात आहे. यांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेल लवकरच जाहीर करणार आहे. म्हणजे ही न्यूज जी आहे ती अत्यंत खरी आहे आणि परफेक्टली आपल्याला 2 एक्झामच आता मिळणार आहेत येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये. आलं लक्षात? तर खूपच आनंदाची बातमी विद्यार्थी मित्रांनो, याचं पूर्ण फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. खूप मोठी संधी तुम्हाला आता मिळालेली आहे. आलं लक्षात?
तर आणखीन काही न्यूज जर याबद्दल आल्या किंवा आणखीन काही अपडेट्स आले तर तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मिळत जातील. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.